महाराष्ट्रामध्ये 60 लक्षाच्या वर प्लॉट आणि घरं, भूखंड आणि घरं असे आहेत की जे तुकडेबंदीमध्ये कायद्यामध्ये त्यांचं रेग्युलेशन करता येत नव्हतं. छोटे छोटे प्लॉट ज्या लोकांनी घेतलेले आहे 1000 फीट 2000 स्क्वेअर फीट, त्या प्लॉटचं नियमितीकरण करण्याकरता तुकडेबंदी कायदा निरस्त करणं आवश्यक होतं. शासनाने तुकडेबंदी कायदा निरस्त केला आणि आता जे रहिवासी क्षेत्र आहे NMRDA, PMRDA, नैना, सिडको, रिजनल प्लॅनमध्ये जे रहिवासी क्षेत्र दाखवलेलं आहे, नगरपालिका महानगरपालिकेच्या लगतचं क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रामध्ये ज्या रजिस्ट्री थांबल्या होत्या आणि ज्यांनी प्लॉट घेतले त्यांचे सातबारे तयार होत नव्हते. आता काल जे SOP आम्ही जाहीर केली म्हणजे 4 तारखेला, त्या SOP मध्ये आत्ता सर्व भूखंड त्यांचे सातबारे, त्यांचे प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळतील. ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल ते रजिस्ट्रेशन होईल आणि राज्यामध्ये अत्यंत क्लिष्ट असलेला तुकडेबंदी कायदा हा निरस्त करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतला. आणि मला वाटतं या राज्यातल्या 60 लक्ष परिवार जी टांगती तलवार होती की आमचं घर केव्हा कायदेशीर होईल, आमच्या सातबारावर नाव केव्हा येईल, आमचे रजिस्ट्रेशन केव्हा होईल, रजिस्ट्रेशन केव्हा होईल, हे सर्व बाबीचा आता शासनाने निर्णय घेतला. या निर्णयाने 60 लक्ष परिवार 3 कोटी लोकांना फायदा होईल. मुंबई शहर उपनगर आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जुने सोसायटीज आहेत गृहनिर्माण, ज्या कलेक्टर लँडवर आहे, सरकारी जागेवर आहे, त्या गृहनिर्माण सोसायट्यांना स्वयं पुनर्विकासाचं धोरण करायची गरज होती. आता बिल्डर येतात, त्या सोसायटीला भेटतात, बिल्डर डेव्हलपमेंट करतात. पण आता सोसायटी संपूर्ण एकत्र येऊन स्वतः सोसायटी लोन घेऊन ही सोसायटी गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी आपलं घर 700 फुटाचं असेल तर 1200-1400 फुटाचं त्यांना होऊ शकतं, कारण बिल्डरच्या घशात जाणार नाही. तर स्वयं पुनर्विकास केला तर जे काही त्यांना वाढीव त्यांचं घर बांधता येईल त्याकरता एकंदरीत पुनर्विकासाचं धोरण या राज्यामध्ये गरज होती. एकट्या मुंबईमध्ये 1300 भूखंड कलेक्टर लँड आहे ज्यामध्ये गृहनिर्माण संस्था आहे. 1300 भूखंडावर, त्या 1300 भूखंडावर त्या गृहनिर्माण संस्था कोणतरी बिल्डर येईल आणि त्या रिडेव्हलप करतील. त्यापेक्षा गृहनिर्माण संस्थेनेच रिडेव्हलप केला पाहिजे आणि त्याकरता शासनाने मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे एकूण रेडी रेकनरच्या 5% मध्ये आम्ही त्यांचे घरं कायदेशीर करून देणार आहे, क्लास 2 क्लास 1 करणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 60% आपण क्लास 2 क्लास 1 करताना घेतो. आता स्वयं पुनर्विकास केला तर आम्ही त्याला 5% मध्ये त्याचा क्लास 2 क्लास 1 त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेऊ. अशा अनेक 14-15 फॅसिलिटीज आम्ही त्यांना दिलेल्या आहे. त्याचं एकंदरीत धोरण मंत्रिमंडळासमोर येईल आणि मंत्रिमंडळात धोरण झाल्यानंतर हे महसूल धोरण मग नगरविकास विभाग ज्यांच्या ज्यांच्या जमिनीवर जे जे घरं बनलेले आहे ते सर्व त्या ठिकाणी त्या विभागाचे अधिकारी किंवा तो विभाग या धोरणाची अंमलबजावणी करू शकेल. असं एकंदरीत मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रामध्ये जे गृहनिर्माण संस्था आहे त्यांच्या पुनर्विकासाचं धोरण या ठिकाणी शासन आणतायत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची मंजुरी दिली आहे आणि एक मोठा निर्णय हा मुंबई आणि उपनगरच्या जवळपास एक 50 लक्षच्या वर नागरिकांना होईल असं त्या ठिकाणी प्राथमिक दिसत आहे आणि म्हणून एकंदरीत धोरण आम्ही आणतो आहे. नाही, हे एकंदरीत कलेक्टर लँडवर गव्हर्नमेंट लँडवर ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्था करता पुनर्विकासाचं धोरण आहे
आणि आता प्रायव्हेट लँडवर त्या ठिकाणी काही गृहनिर्माण संस्था चालू असतील त्याचा वेगळा विचार करावा लागेल, ते नगर विकास खातं करेल. पण महसूल खात्याच्या जमिनीवर कलेक्टरेट लँडवर जे गृहनिर्माण 1300 सोसायटी आहे मुंबई शहरमध्ये, उपनगरमध्ये 230 सोसायटीज आहे ज्या गव्हर्नमेंट लँडमध्ये आहे, कलेक्टर लँडमध्ये आहे. उद्याच्या काळामध्ये रेल्वे लँडमध्ये काही आहे, काही जमिनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या लँडमध्ये आहेत, त्यांचा वेगळा विचार करण्यात येईल. आज कुठल्या तरी पॅरेंट डिपार्टमेंटनी एक गृहनिर्माणाच्या विकासाचं धोरण आणणं आवश्यक होतं. महसूल विभाग पुढाकार घेत आहे, मग इतर विभागही पुढाकार घेतील. आणि त्यामुळं मला वाटतं एकंदरीत राज्याचं पहिलं धोरण स्वयंविकासाचं, स्वयं पुनर्विकासाचं येऊ घातलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं धोरण कालच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी याला धोरणाला त्या ठिकाणी त्या धोरणाला मान्यता दिलेली आहे. आता मंत्रिमंडळासमोर जाईल आणि यामध्ये निर्णय होईल. सर, पण याच्यात सर्वात मोठी अडचण जी येते की महसूल विभागाकडे प्रस्ताव जातात स्वयंपूर्ण विकासाचे आणि महिने वर्षानुवर्षे ते ढकलून जातात. त्याला एका कालमर्यादेमध्ये तुम्ही मंजूर द्यावी अशी मागणी सुद्धा अमित साटम यांनी केली होती. त्या संदर्भात काही सूचना? अमित साटमचा वेगळा विषय होता की क्लास 2 चा क्लास 1 करताना आमचे म्हणजे मालकी देताना कलेक्टर लँड आहे त्याच्यात पुनर्विकास करायचा असेल त्याला आता आमच्या पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी 10% पैसे भरून मालकी येतो आम्ही. त्या ठिकाणी एक वर्ष कलेक्टरकडील क्लार्कपासून तर मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यापर्यंत एक वर्ष त्याला क्लास 2 क्लास 1 मिळत नाही. म्हणून 45 दिवसाच्या आतमध्ये क्लास 2 क्लास 1 झालं पाहिजे. याचा SOP तयार करण्याची अमित साटमची मागणी होती. ती मागणी सरकार मान्य करणार आहे. महसूल खात्याकडे 1.5 महिना लागेल, पण पुनर्विकास प्रकल्प हे त्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून जे आता प्रवीण दरेकरच्या अध्यक्षतेखाली स्वयं पुनर्विकासाच्या धोरणाकरता जे महामंडळ तयार होत आहे त्यांच्या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प होईल. आमची जमीन त्यांना देण्यात येईल आणि ते मात्र मग पुढं स्वयं पुनर्विकासाचं धोरण राबवतील. जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता वाट बघावी लागेल, कारण 27% ओबीसीना आरक्षण द्यावं ही सर्वसाधारण भूमिका आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने तशी कारवाई केलेली आहे. पण आता सुप्रीम कोर्टात केस गेली आहे तर मला वाटतं त्या निकालाची वाट बघावी लागेल. विकास खारगे समितीचा रिपोर्ट अवेटेड आहे आणि 1 महिन्याची मुदत दिली आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये विकास खारगे समिती आणि 5 आमचे उच्चस्तरीय अधिकाऱ्याची समिती संपूर्ण रिपोर्ट देणार आहे. या समितीसमोर अंबादास दानवेचं एक पत्र आहे, या समितीसमोर विजय वडेट्टीवारचं पत्र आहे, या समितीसमोर अंजनी दमानियाचं पत्र आहे. त्यांना हिअरिंग देणार आहोत आणि काही अजून पत्र आले आहेत. या जमिनीचा आपल्याला सर्च रिपोर्ट करावा लागेल. ही जमीन कशी त्या ठिकाणी गेलेली आहे, तर गव्हर्नमेंट लँड आहे, महार वतनापासून ते गव्हर्नमेंट लँड आहे. सर्च रिपोर्ट करावा लागेल. मग त्या ठिकाणी जमाबंदी आयुक्ताकडल्या आपल्याला भूमापन जे आहे सिटी सर्वे तो चेक करावा लागेल. त्यामुळं या समितीचा रिपोर्ट उद्या कोणीही कोर्टामध्ये म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कोर्टामध्ये जाऊन यामध्ये या भूखंडाला लाटता येणार नाही. याकरता संपूर्ण हिअरिंग आम्ही त्या अमेडिया कंपनीला हिअरिंग देणार आहे, ते विकणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, विकत घेणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, कारण हा सिव्हिल मॅटर आहे. आणि त्यामुळे कुठलाही स्कोप आम्ही ठेवणार नाही. सर्वांना हिअरिंग देऊ, अंजली दमानियाजींनाही हिअरिंग देऊ, त्यांचेही म्हणणं ऐकून घेऊ आणि 100% यामध्ये कोणीही सुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की जेव्हा रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आपल्यासमोर आम्ही सांगू. कुठलीही दुसरी समिती नाहीच आहे, एकच समिती आहे विकास खारगे समिती. कुठली खाली कोणाला अधिकारच नाही आहे चौकशी करायचे किंवा कोणाला क्लीन चिट देण्याचे. त्यामुळे आता जे मीडियावर दाखवतात आहे या समितीने क्लीन चिट दिली त्या समितीने क्लीन चिट दिली, हे धांदात खोटी बातमी आहे. राजेंद्र मोठे समितीच नाही आहे. राजेंद्र मोठे अशी समितीच बनलेली नाही आहे. एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास खारगे समिती. आणि त्यामुळे असे राजेंद्र मोठे समिती वगैरे या विषयात नाही आहे. काहीतरी कपोल कल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे.
IGRच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील ते त्यांचा भाग आहे, पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास कार्य समिती नेमलेली आहे. नाही, बरोबर आहे की सामाजिक भावना ही आहे की अशा कुणावर आरोप असेल त्याला देऊ नका, पण प्रश्न असा आहे की जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला काही झाला त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात, सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत, पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही. या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाही आहे, गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे. अनेक लोक जामिनावर आहे, जामिनावर अनेक लोक आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक पक्षामध्ये आहेत, यादी मोठी आहे. त्यामुळे जामिनावर असणं काही वेगळं आहे, दोषी ठरवला आहे का कोर्टाने याच्यावर अनेक निर्णय होत असतात. पाटील जे आहे तिथले स्थानिक आमदार ज्यांच्यावरती या संदर्भात भव्य आरोप होते, त्यांचं म्हणणं असं त्यांनी सुप्रिया सुळेंना थेट आता आपलं पत्र लिहिलंय की या गंगेनेच आपल्याला मदत केली होती, मी स्वतः पोलीस अधीक्षकांना त्यांना जोडून दिलं होतं, मात्र त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी केली होती. नाही, ते राणा जगजितसिंग जास्त सांगू शकतील, त्यावर मी सांगू शकणार नाही, पण साधारण पक्षाची प्रक्रिया अशी आहे की जोपर्यंत दोषारोप किंवा दोष त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, कोर्टाने सजा देत नाही, तोपर्यंत आपण जमानतीवर वगैरे अनेक लोक लढतात, अनेक पक्षामध्ये लढतात, त्यामुळं त्याला काही फार मला वाटतं याच्यामध्ये फार चर्चेचा विषय नाही. निवडणुकामध्ये शिवसेना तुमचा सहकारी पक्ष आणि भाजपमध्ये सध्या सलगीतुरा सुरू असल्याचं पाहायला मिळतं, अशा बातम्या येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कालच्या बैठकीत बहिष्कार घातल्याचं समोर आलं होतं. बातम्या तुम्ही तयार करता, त्याचे उत्तर आम्हाला द्यावं लागतं. असं आहे की 10 वर्षांनी निवडणुका झाल्या नगरपालिका नगरपंचायतच्या, कुणालाच थांबायचं नाही आहे. भाजपकडल्या कार्यकर्त्याला थांबायचं नाही आहे, राष्ट्रवादीमध्ये थांबायचं नाही आहे. एखाद्याला तिकीट एका पदावर एका वेळी एकच व्यक्ती आपण लढवू शकतो, त्यावेळी 4 लोक आहेत, मग 4 ऑप्शन तयार झाले आहे. म्हणजे भाजपचा कोणी शिवसेनेत चालला, शिवसेनेचा राष्ट्रवादी चालला, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये येतो आहे, चौघाचाही भलतीकडे जातो आहे, त्यामुळं थोड्या उड्या मारणं सुरू आहे. याचा कलगीतुरा नाही आहे. आता तो कार्यकर्ता स्थानिक लेवलला त्या ठिकाणी हा निर्णय करतोय की मला तिकीट नाही मिळाली म्हणून मी दुसऱ्या पार्टीत जातो आहे, त्याला वरचा का संबंध आहे महायुतीचा? महायुती प्रयत्न करते आहे की तू जाऊ नये, तिथले स्थानिक लोक प्रयत्न करत आहेत. माझ्याही मतदारसंघात 7-8 ठिकाणी झाला आहे की मी तिकीट देऊ शकलो नाही, तर 7-8 लोक गेले शिवसेनेकडे, गेले एकनाथ शिंदेजीकडे, काही लोक त्या ठिकाणी अजितदादाकडे गेले, घडीकडे गेले. त्यामुळं महायुतीला त्यांचा ऑप्शन आहे, भाजपकडे काही आले, त्यामुळं लोकल लेवलला ऑप्शन तयार झाले आहे, त्यामुळं उड्याउडी सुरू आहे. पण यामध्ये महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला, मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला असं वगैरे काही संबंध नाही. ही निवडणूक लोकल आहे. आम्ही उलट चेक करतोय, एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री, मी, रवींद्र चव्हाणजी, आम्ही हे चेक करतोय की आमच्या महायुतीमध्ये कालही आम्ही 2:30 वाजेपर्यंत रात्री बसलो, प्रभारी आमचे सर्व होते, त्यांनाही सांगितलं आहे की मतभेद आणि मनभेद जरी उड्या झाल्या असतील तरी मतभेद आणि मनभेद काही करू नका, कुठेही असं स्टेटमेंट करू नका जे महायुतीला घातक राहील किंवा महायुतीला डॅमेज करेल, असं कुठलंही स्टेटमेंट करू नका. महाराष्ट्रातल्या वरच्या नेत्यांनी ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमधले लोक त्या ठिकाणी घ्यायचे नाही, परंतु स्थानिक लेवलला काही उड्या सुरू आहे. त्यामुळं स्थानिक लेवलला फार काही असं खूप त्या ठिकाणी दबाव टाकून, खूप त्या ठिकाणी प्रेशराईज करून स्थानिक कार्यकर्ते मात्र त्यांच्या आयुष्याच्या निवडणुकीचा प्रश्न असल्यामुळं आता जिल्हा परिषदमध्ये हीच परिस्थिती होणार आहे, महानगरपालिकेला ही स्थिती येणार आहे की आम्ही तिकीट देऊ शकणार नाही, काही ठिकाणी एकनाथजी देऊ शकणार नाही, काही ठिकाणी अजित पवार देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रश्न येणारच आहे, उड्याउडी होणारच आहे. काही शरद पवार साहेबांकडे जातील, काही उद्धव ठाकरेजीकडे जातील, पण एकंदरीत
आमचा शेवटपर्यंत प्रयत्न आहे की अजितदादाचे लोक अजितदादाकडेच राहिले पाहिजे, एकनाथजीकडे राहिले पाहिजे, भाजपकडे राहिले पाहिजे. कुठेही महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये ही भानगड होऊ नये याकरता आम्ही काल बसलो आहे. मी एकनाथजी शिंदे साहेबांशी चर्चा केली आहे, अजितदादाशी चर्चा केली आहे. मला वाटतं की तटकरे साहेबांशी काल माझी चर्चा झाली आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. निश्चितपणे महायुतीमध्ये कोणताही व्यक्ती कुठे जाणार नाही याची काळजी आम्ही वरचे लोक घेऊ, पण स्थानिक लेवलला काही झालं तर ते बघावं लागेल. अंबादास दानवेचं जे काही वक्तव्य असेल ना ते राजकीय आहे. कुणीही एकनाथ शिंदेचा कुठलाही मंत्री शेवटी मुख्यमंत्र्याकडे जाणं आवश्यक आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असल्यामुळं 50-100 रोज कामं असतात मंत्र्यांना. आता मी जाऊन आलो 1 तास. शेवटी विभागाचे कामं असतात. तर विभागाचे काम घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे गेले किंवा मी आता उद्या एकनाथ शिंदेजीकडे जाऊन बसलो, याचा अर्थ असा आहे का महायुतीमध्ये आम्ही जर बसलो आहे त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा अंबादास दानवे टाकणे तर त्यांना काही ते सक्सेस होणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरेच्या काळात टाकले म्हणून त्याचा हालही झाले. त्यांचे हाल हे का झाले अंबादास दानवे आणि टीमचे? उद्धव ठाकरेच्या काळामध्ये हे चाललं. पण देवेंद्र फडणवीसजी कधी कुठल्याही मंत्र्यांना माझ्याकडे या, माझ्या पक्षामध्ये या किंवा माझ्या ऐका, माझं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून ऐका वगैरे असं काही आमच्या पक्षामध्ये असं कुणाला हे नाही. महायुतीचे मंत्री महायुतीत काम करतात, आमचे मंत्री आमच्यात काम करतात. लोहामध्ये मला जर तपासावं लागेल आज, कारण नगर परिषदचं नगरसेवकाचं मी तपासलं नाही आहे, पण मला 2 ठिकाणी वसमत आणि लोहा या 2 ठिकाणी असे आज SMS आला आहे. मी आज तपासणार आहे. आता अजितदादा आणि त्यांचा पक्ष हा नवाब मलिकाबद्दल निर्णय करेल. आम्ही अजितदादा महायुतीमध्ये आहे, त्यांचा पक्ष त्याच्यामध्ये कसा निर्णय करतो त्यांच्यावर मला वाटतं अवलंबून आहे. माझी माहिती अशी आहे की कुठलाही जो राष्ट्रीय पक्ष आहे किंवा राज्याचा पक्ष आहे त्यांना उमेदवारी देताना 5 सूचकाची सही लागते आणि काही उमेदवार हे एका सूचकाला भाजपचे तिकीट मागतात, एक सूचक देऊन राष्ट्रवादीचे तिकीट मागतात. नोंदणीकृत पक्षाची तिकीट मागायची असेल तर 5 सूचक लागतात अशी माझी माहिती आहे. आता 5 सूचक नसेल तर तो अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य होणार नाही. मधल्या काळामध्ये काहीतरी एक पत्र असं निघालं की एक सूचक असेल तरी त्याचं ग्राह्य धरा. ते मला वाटतं चुकीचं असेल आणि म्हणून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने काही रद्द केलं असेल असं वाटतं. हे 17 तारखेचं पत्र होतं ज्याच्यामध्ये एक सूचक सांगितलं, मात्र आयोगाने आता 18 तारखेचं पत्र काढून 17चं पत्र रद्द केलेलं आहे आणि 5 सूचक सांगितले आणि जर तो तशा प्रकारे अर्ज असेल तर तो अपक्ष ग्राह्य धरला जाईल. नाही, मला पूर्ण तपासावं लागेल. दोन्ही पत्र मी बघितले आहे, त्याच्यातलं संपूर्ण बघितलं नाही आहे. त्यामुळे मला बघावं लागेल आणि चेक करावं लागेल की आयोगाने काय म्हटलेलं आहे. दोन्ही पत्र रद्द केल्याचं मी बघितलं, एक रद्द केलं एक घेतलेलं आहे. थोडं मला बघून सांगावं लागेल. एक शेवटचा प्रश्न घेतो. मुंब्रामध्ये शरद पवार गटाचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या होत्या जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये, असा आरोप होत होता. आता शेवटी पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. शमीन खान असं त्यांचं नाव आहे. गुन्हा दाखल केलाच पाहिजे. या देशामध्ये राहून पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तानचा जय जयकार करणे यावर गुन्हा दाखलच केला पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे. देशद्रोह आहे एक प्रकारचा. असंच झालं होतं मागच्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवार निवडून आले नाशिकमध्ये, खासदार परभणीमध्ये आले, धाराशिवमध्ये आले, त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले.
हे देशद्रोही लोक आहे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे. म्हणजे काही तर त्या ठिकाणी हद्दपार केले पाहिजे. आम्ही महायुतीमध्ये 2047 पर्यंत राहणार आहोत. 2047 पर्यंत. त्यामुळं आता विनायक राऊत असतील, अंबादास दानवे असतील, यांना कुबड्याची गरज आहे. आम्ही महायुतीमधले एकत्र आहोत, आम्हाला एकामेकाला कुबड्या समजत नाहीये. त्यामुळं 2047 पर्यंत वाट बघा. आम्ही सर्व महायुती NDA 2047 पर्यंत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्र राहणार आहोत. 47 पर्यंत पहिले करू आपण. राजेंद्र मुठे कोई समिति नहीं थी. उनका इंटरनल कुछ एक आधा अधिकारी ने कुछ सर्वेक्षण किया होगा या इन्वेस्टिगेशन किया होगा, उसका कोई लेन देना नहीं है. हमारे स्टेट गवर्नमेंट की जो समिति है वो विकास कार्य समिति है और उसमें 5 सीनियर ऑफिसर्स है, IGR है, सेटलमेंट कमिश्नर्स है. वो समिति गवर्नमेंट को रिपोर्ट देने वाली है. 1 महीने का समय दिया है, लेकिन उसमें 2 चीजें और ऐड करनी है. एक चीज, हमें वो जो जमीन है जिनके बारे में ये प्रश्न उठा है, वो जमीन का पूरा सर्च रिपोर्ट भी हम कर रहे हैं. कैसा कैसा सरकार की थी, फिर महार वतन को कैसी गई, फिर वो उनके पास कैसी गई, ये सारा हम चेक करेंगे. उसके बाद हम ये भी चेक करेंगे कि जो सेटलमेंट कमिश्नर है उनके पास जो भूमि अभिलेख होता है, सिटी सर्वे, CTS, उसका भी हम चेक करेंगे. हमारी समिति पूरी पारदर्शिता के साथ, और जिन जिन का लोगों का एप्लीकेशन आया है हियरिंग देने के लिए, अंजलि दमानिया जी को हम सुनावनी देने वाले हैं. हम विजय वडेट्टीवार और अंबादास दानवे का लेटर है उनको भी बुलाने वाले हैं. लेकिन ऐसा वो अमेडिया कंपनी को भी बुलाएंगे, सबको बुलाएंगे हमारी समिति. हमने कहा है कि समिति ने पूरा पारदर्शक रूप से काम करना है. कोई भी इतना सा भी लीकेज नहीं होना कि कल जाके वो कोर्ट में जाए. तो इसलिए हम चेक कर रहे हैं कि कोई भी हालत में सबको जस्टिस मिले, और कोई भी हालत में गवर्नमेंट लैंड है, गवर्नमेंट लैंड गवर्नमेंट को रहनी चाहिए. कोई जो व्यवहार गैर व्यवहार हुआ है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. सरकार की भूमिका स्पष्ट है. किसने कहा आपको? मेरी समिति, हमारी स्टेट गवर्नमेंट समिति जब रिपोर्ट देंगी वो रिपोर्ट है. हमने कोई किसी को क्लीन चिट नहीं दिया है. कोई मुठे समिति हमारे पास नहीं है. कहाँ से मुठे समिति है मुझे नहीं मालूम. हमारे पास एक ही समिति, विकास कार्य समिति, वही हमको रिपोर्ट देगी, वही रिपोर्ट आपको बतलाया जाएगा. IGR ने इंटरनल क्या मुझे नहीं मालूम, उनका कौन राजेंद्र मुठे वगैरह, लेकिन मुझे इतना मालूम है कि एक ही समिति राज्य में है, विकास कार्य समिति. बाकी किसी के रिपोर्ट को कोई अर्थ नहीं है, किसी के रिपोर्ट को कोई वैल्यू नहीं है. हमारी जो सीनियर IAS ऑफिसर की समिति है वही रिपोर्ट देगी, वही रिपोर्ट सरकार के पास आएगी. जो रिपोर्ट आएगी वो आपको मिलेगी. नहीं, पार्थ पवार का उन्होंने कोई एप्लीकेशन तो नहीं की है कि मेरा पक्ष रखना है. अमेडिया कंपनी को हमारे सामने है, उनको बुलाना पड़ेगा कि आपने क्यों ऐसा व्यवहार जो किया है कैसा किया है. जिनने बेचा उनको भी बुलाना पड़ेगा, जिन्होंने लिया उसको बुलाना पड़ेगा. जो अधिकारी ने यहाँ स्टैम्प मारा है, वो जो व्यवहार को मान्यता दी है उसको भी बुलाएंगे. उसके ऊपर FIR किया हमने. हम सब लोगों को बुलाएंगे, सबका स्टेटमेंट करेंगे, और हमारी समिति पूरी तरह से सबको हियरिंग करेगी. और फाइनल रिपोर्ट हमारा जो आएगा वो आपको महाराष्ट्र की जनता को मिलेगा. किसी को भी बचाया नहीं जाएगा, कोई भी नहीं छूटेगा. जो नियम से सारे इसमें आएंगे, और मुझे लगता है ये समिति पूरी रात दिन छानबीन कर रही है, और ये समिति पूरा रिपोर्ट हमको देगी. एक लाइन में से पूछना चाहूंगा कि आप ये कहेंगे पार्थ पवार को हमने क्लीन चिट नहीं दी है, ये बोल दीजिए. हमने आज किसी को क्लीन चिट नहीं दी है. विकास कार्य समिति का रिपोर्ट आने के बाद तय किया जाएगा. दूसरा सवाल ये है सर, जिस तरीके से बीजेपी हो या शिवसेना हो, में लगातार जो स्थानीय कार्यकर्ताओं को आपस में खींचने की कोशिश चल रही है, उसको लेकर आप लोगों ने क्या तय किया है? क्योंकि नीचे बहुत ज्यादा अनरेस्ट नजर आ रहा है.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ जी और अजीत दादा, सुनील तटकरे जी, हमारे रविंद्र चौहान जी, मैं सब लोग बैठकर प्रफुल्ल पटेल जी ये तय हुआ है कि महायुति में कोई भी यहाँ पर किसी के कार्यकर्ताओं को लेना नहीं है, किसी के कार्यकर्ताओं को बहुत ज़्यादा एक के पार्टी में लेना नहीं है। लेकिन स्थानिक लेवल पर, लोकल लेवल पर जब हम टिकट देते नहीं हैं तो कभी कभी बीजेपी भी टिकट नहीं दे पा रही है। एक पोस्ट पे एक ही व्यक्ति एक बार जा सकता है, एक ही नगर से बन सकता है, 4 लोग वो टिकट मांग रहे हैं। ऐसे समय में लोकल कार्यकर्ता नाराज होकर, अनरेस्ट तैयार होकर वो दूसरे पार्टी में जा रहा है। अब मेरे भी एमएलए एरिया में कल 9 बीजेपी के कार्यकर्ता एकनाथ शिंदे जी की तरफ चले गए। अब मैं एकनाथ शिंदे जी को थोड़ी दोष दे सकता हूँ ये कि भाई एकनाथ शिंदे जी आपने क्यों लिया है। मेरे एमएलए एरिया के 9 कार्यकर्ता मुझे बीजेपी को छोड़ के एकनाथ शिंदे जी के पास गए। अब उन्होंने टिकट दी तो मेरा नाराजी एकनाथ शिंदे पे थोड़ी होगी, क्योंकि वह लोकल हुआ है कि उनको लगा कि मुझे लड़ना है, ऑप्शन क्या है तो शिवसेना है। अब शिवसेना नहीं मिली तो राष्ट्रवादी ऑप्शन है। 6 पार्टियां बाहर है, तो यहाँ से वहां से वहां, वो लोकल अनरेस्ट को हम महाराष्ट्र का अनरेस्ट नहीं समझेंगे। स्थानिक राजनीति का संबंध महाराष्ट्र की राजनीति से नहीं है। हम प्रयास करते हैं कि हमारी पार्टी संभालने के, लेकिन लोकल में लोकल चुनाव है, छोटा चुनाव है। ये छोटे चुनाव में इधर उधर थोड़ा होता है, इसका मतलब राज्य में कुछ गड़बड़ है, स्टेट में कुछ गड़बड़ हो रही है, ऐसा नहीं है। पूरी तरह से कल हम बैठे थे और हमने निर्णय लिया है कि महायुति में, और हमने सारे पदाधिकारी, कल हम 2:30 बजे तक रात को हमें सारे प्रभारी बैठे थे, हमने सारे प्रभारी को कहा है, हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने कहा है, कोई भी महायुति में किसी के ऊपर भी, कोई भी महायुति में कोई निराशा तैयार हो या महायुति में संभ्रम तैयार हो या महायुति में दरार पड़े, ऐसा कोई भी स्टेटमेंट किसी ने नहीं करना है। कोई भी मतभेद और मनभेद नहीं होगा, ये हमारे बीजेपी के नेताओं ने देखना है। इसके लिए हमने उसका कल सारे प्रभारी की बैठक भी ली है। लोकली ये हो रहा है, शिंदे साहब की तरफ भी लोकली बहुत लोग जा रहे हैं, बीजेपी में भी आ रहे हैं। अब ये मालूम ही नहीं होता कहाँ से कौन आ रहा है। कभी कभी हम डालते हैं उसको, पार्टी में लेते हैं तो ये भी नहीं मालूम होता कि शिंदे साहब के पास से आया कि राष्ट्रवादी से आया है। जब हम लेते हैं बाद में पता चलता है कि भाई ये कभी शिवसेना में था, कभी ये राष्ट्रवादी में था, कभी ये कांग्रेस में था। तो जरा महाराष्ट्र की राजनीति ऐसी है तो थोड़ा मोटा कम ज्यादा चलेगा, लेकिन महायुति तो 2047 तक एनडीए पक्का है। विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और विकसित महाराष्ट्र का संकल्प देवेंद्र जी ने किया है। दोनों को संकल्प लेकर हमारा एनडीए 2047 तक मजबूती से महाराष्ट्र में है, इसमें कोई प्रॉब्लम नहीं है। दिल्ली में कल कांग्रेस की एक बैठक होती है, उसमें ऐसा डिसाइड किया था कि दिसंबर में जो है वोट चोरी के लिए इंडिया जो गठबंधन है वो आंदोलन करने वाला है। इस आंदोलन को किस तरीके से देखते हैं? वो आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं, जीवन की आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं, वो सुधर ही नहीं रहे। महाविकास आघाड़ी सुधर नहीं रही है। उनका जो यूपी है और वो जो गठबंधन है, महागठबंधन, ये बीमार हो चुका है, इनको कैंसर हो चुका है ये महागठबंधन को, क्योंकि ये सुधर नहीं रही है। जो स्थिति है जानते नहीं है। जनता बीजेपी और अलायंस को वोट दे रही है, मोदी जी को वोट दे रही है, मोदी जी के विकास के ऊपर वोट दे रही है। और वहां के स्थानिक हमारा जो गठबंधन है, वहां के नीतीश कुमार जी है, देवेंद्र जी है, वहां पे हमारे गठबंधन को वोट दे रही है, डेवलपमेंट के लिए वोट दे रही है। डबल इंजन सरकार ही राज्य का भला कर सकता है, देश का भला कर सकता है, तो इसलिए लोग वोट दे रहे और ये वोट चोरी करके पागल हो रहे। तो मुझे लगता है ये एक बीमारी से जकड़े हुए हैं, इनके महागठबंधन को कैंसर हो चुका है और ये जाने वाले हैं। 2047 तक कोई अस्तित्व रहेगा नहीं। यहाँ पर पूरा देश में मोदी जी के नेतृत्व में महागठबंधन मजबूत है। मुझे लगता है ये आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं। आरएसएस प्रमुख मोहन भागवत का बयान आया कि जो हिंदू है और भारत है वो एक ही घूंघट है, और दूसरी बात ये कहा कि जो हिंदू राष्ट्र भारत को बोलने की जरूरत नहीं है, वो हिंदू राष्ट्र है। इस तरह से बयान आया आरएसएस प्रमुख मोहन। तो मोहन जी ने बोला है तो हिंदू राष्ट्र के लिए बोला है, भारतवर्ष के लिए बोला है, मजबूत भारतवर्ष के लिए बोला है, विश्व का सबसे मजबूत भारत के लिए बोला है। तो उसमें तो देश की किसी की आपत्ति नहीं होनी चाहिए। नहीं, लेकिन सवाल ये है कि विपक्ष हमेशा यही कहता है कि एक सेक्युलर राष्ट्र है और बीजेपी आरएसएस को हिंदू राष्ट्र बनाना चाहती है, जबकि मोहन भागवत जी का जो बयान यही है कि हिंदू राष्ट्र कहने की जरूरत ही नहीं है, तो है ही हिंदू राष्ट्र। इस
इसको अलग से बनाने की या इसकी घोषणा करने की कोई जरूरत नहीं है। देखिए, हिंदू राष्ट्र की भावना ये पूरे 140 करोड़ भारतीय की है। भारतवर्ष मजबूत बने, हिंदू राष्ट्र मजबूत रहे, और हमें क्या क्या उससे तो उत्साह होता है, एक ऊर्जा मिलती है जब मोहन जी ऐसा बोलते हैं। मोहन जी का स्टेटमेंट जब आता है तो पूरे देश को ऊर्जा मिलती है। 140 करोड़ भारतीय देखते हैं कि मोहन जी ने क्या बोला है। और हिंदू राष्ट्र की संकल्पना, हिंदू राष्ट्र का अपना विरासत, इतिहास को देखे तो उसमें तो आगे लेके जाने की बात है। इसमें तो पूरे देश को गौरवान्वित होना चाहिए, पूरे देश को आनंद होना चाहिए। अपोजिशन कहाँ रह गया है? वीडियो सामने आए हैं कि अजित पवार के घर पे आगोरी पूजा हुई, तो अपोजिशन कह रहा है कि ये आगोरियों की सरकार है, इस तरह से पूजा करते हैं सीट शेयरिंग को लेकर, और ये क्या कहना है? तो मुझे नहीं मालूम वो वीडियो क्या है, देखना पड़ेगा। खबर चल रही है सर, खबर तो कुछ भी चलती है। खासकर अभी भी हमने कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, वनमंत्री, राज्याच्या टास्क फोर्सची बैठक झाली। बिबटला कशा कशा पद्धतीने, वाघांना कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेवटी मारता येत नाही, त्यांचा बंदोबस्त, त्यांचा व्यवस्था कशी करायची, ग्रासलँड डेव्हलपमेंट कसा करायचा, बिबट वाघ येणार नाही याची काळजी कशी घ्यायची, याचा टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यामध्ये अनेक निर्देश दिले आहे। यामध्ये व्यवस्थित पद्धतीने हे आम्ही हँडल करतोय। भांडेवाडी ते बिबट आला आहे, करांडला जवळ आहे, उमरेड जवळ आहे, 20 किलोमीटर करांडला आहे आणि उमरेड आहे, त्यामुळे जवळ आला असेल तर त्या ठिकाणी वन विभाग त्याची काळजी घेईल। निलंबित केलेले तारू यांना काढून टाकणार आहात का? नागपुर में आते ही है, पारशिवनी में आते हैं, मेरे घर के 10 किलोमीटर तक आते हैं। आप भी चलो देखने के लिए, तो वहाँ पे आते ही है। वो ग्रासलैंड डेवलपमेंट वहाँ हो जा रहा है, तो सब जंगल लगकर है। नागपुर को देवलापार, पारशिवनी, करांडला, उमरेड, ये सारा नागपुर के 10 किलोमीटर पे है। तो बिबट आया तो उसका बंदोबस्त सरकार कर रही है, हमारा फॉरेस्ट डिपार्टमेंट कर रहा है। मैं भी वहाँ पालक मंत्री करके अभी चर्चा की है, निश्चित रूप से उसकी व्यवस्था होगी। आरपी तारू आहे, त्यांना निलंबित केलेलं आहे, त्यांना विकास खारगे समितीचा रिपोर्ट आल्यावर जर कारू सारख्या अधिकाऱ्यांनी काळेपणा केला असेल तर ते नौकरीवर राहणार नहीं। नहीं सर, लेकिन हम तेंदुआ पे जानना चाहते हैं। तेंदुआ वाघ जो गांव में आ रहे, शहर में आ रहे, इसके बारे में टास्क फोर्स की बैठक ली। हमारे फॉरेस्ट मिनिस्टर उसमें थे, सारे डिप्टी सीएम थे, एकनाथ जी थे, अजित पवार जी थे, और पूरी तेंदुओं के बारे में या वाघ के बारे में जो भी हमें वहाँ प्रिकॉशन लेने हैं, हमारे फॉरेस्ट कैसा डिपार्टमेंट कैसा पूरा इसमें इन्वॉल्व हो और हमारे किसी की जान माल की वहाँ हानि ना हो, इसके भी निर्णय हमारे कल मुख्यमंत्री जी की बैठक में हुआ है। शरद पवार के मीटिंग में